मला ताप आहे, ताप असल्यानंतर तो कन्फ्युजन हाच राहतो, मी मेडिकलमधली गोळ्या घेऊ का डॉक्टरना दाखवू. तर एखाद्या एक्सपर्टला दाखवण्यासाठी कधी जायला पाहिजे? तापीमध्ये डॉक्टरांकडे म्हणजे तुमच्याकडे एक्सपर्टकडे पेशंट कधी यावा हा अपेक्षित असतो? त्याला काय रेड फ्लॅग सांगू शकता का? ओके, सो बेसिकली एक तर रेड फ्लॅगच्या आधी ज्या लोकांना इम्युनिटीचं थोडं प्रॉब्लेम असेल त्यांनी अजिबात अंगावर काढू नये. तर मग खूप वर्षांचं डायबिटीस असेल किंवा डायबिटीस थोडंसं पण अनकंट्रोल्ड असेल, कधी कधी गोड खातो असले डायबिटीस असेल, किंवा जर बीपीचा खूप त्रास असेल, त्यांना कुठल्याही औषधामुळे इम्युनिटी कमी असेल, किंवा खूप वयाचे लोक असतील किंवा खूप लहान मुलं, तर म्हणजे हे जे लोक आहेत त्यांनी अंगावर काढू नये. आय फील त्यांनी आधी येऊन म्हणजे डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट कोणीतरी त्यांना बघून जरा त्यांचं बीपी, त्यांचे बाकीच्या गोष्टी जरा बघून, सॅच्युरेशन जे आहे ते बघून जरा सांगणं की ठीक आहे आता तुम्ही ओके आहात, ते तरी गरजेचं आहे. नॉट नेसेसरी की सगळ्यांना ते ब्लड टेस्ट किंवा असे काही सांगतील, पण निदान चेकअप तरी होणं गरजेचं आहे. हे फॅमिली डॉक्टर किंवा कोणी काय असे ना. आजकाल बीपी आणि पल्स ऑक्स घरी पण असते मॅम. हो हो, खरंय. ऍक्च्युली तिथं पण ऍटलिस्ट त्यांनी बघितलं खूप हार्ट रेट जास्त आहे, बीपी जर का मशीन असेल तर तर बीपी जर 90/60च्या खाली जर असेल, किंवा पल्स रेट आता जे आहे ते ताप असताना तो वाढतोच, पण एरवी पण जर खूपच वाढलेला असेल, ताप गेल्यानंतर 100 पेक्षा जास्त, किंवा ताप असतानाही ते 60 पेक्षा कमी असेल, तर मग आपण नक्की जाऊन भेटायला पाहिजे. तुम्ही पल्स ऑक्सिमीटर लावलं जेव्हा ताप नसेल आणि तुमचं सॅच्युरेशन 94च्या कमी जर असेल, किंवा चालताना तुम्हाला दम लागतोय, बसल्या बसल्या तुम्ही बोलू शकत नाही नसाल, तर मग हे लक्षणं आहेत की तुम्हाला ब्रेथलेसनेस होते किंवा दम लागतोय, तर मग तुम्ही जाऊन भेटायला पाहिजे. जर तुमचं खाणं पिणं अजिबात तुम्ही खाऊ पिऊ शकत नसाल जेव्हा आजारी असताना, तर मग तुम्हाला नक्कीच डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. किंवा खूप उलट्या होत असतील, खूप जुलाब होत असेल, तर भेटून घ्या. जर चालताना जसं मी म्हटलं की तुम्हाला जरा चक्कर येत असेल किंवा आपलं तोल जातोय, विकनेस एवढं असेल की तुमचं तोल जातोय, तर नक्की तुम्ही भेटून घ्या. आणि मला असं वाटते की कधी कधी, म्हणजे आता मी म्हणत नाही की रात्री बेरात्री तुम्ही जाऊन नक्कीच म्हणजे असं पॅनिक होऊन तुम्ही दाखवा, पण एकंदरीत तुमच्या डॉक्टरांना एक साधारण 24 तास झाल्यावरती जर तुमचा ताप उतरत नाहीये किंवा तुमच्याकडे तुमच्या आजाराचे प्रश्नांची उत्तरं जर नसतील, तर जाऊन भेटलेलं कधी बेटर ॲज कम्पेअर्ड टू तुमच्या फार्मासिस्टकडून कुठलं तरी असंच काहीतरी घेण्यापेक्षा. तुमचे जे कोण फॅमिली डॉक्टर असतील तुम्हाला ॲटलिस्ट त्यांना भेटून घेऊ शकतात. माझ्यापर्यंत येणारे लोक युजली त्यांचे ताप 5-6 दिवस नाही थांबल्यानंतर येतात, किंवा कधी कधी त्यांचे फिजिशियन्स रिफर करतात. कुठलाही ताप आम्ही बघतोच, म्हणजे आम्ही सगळे फिजिशियन्सच आहोत, पण युजली आम्ही एकंदरीत जे बघितलेलं आहे, यंगर पीपल जे आहेत ते लवकर येतात जास्त, कारण त्यांच्या गुगलवरून त्यांना काहीतरी वेगळेच डायग्नोसिस सांगितले जातात की तुम्हाला असंही असू शकतं, म्हणून ते लवकर येतात. आणि जर वयस्कर लोक ज्यांना आधी यायला पाहिजे ते आपल्या अंगावरती काढतात, नाही हो येतो ताप, कधी कधी येतो, काही नाही होत, आणि मग ते जेव्हा येतात तेव्हा आम्हाला सांगायला लागतं की हो जरा आधी यायला पाहिजे होतं. सो असं होऊन जातं. सो साधारण एक 24 तास, आणि तुम्हाला एक अंदाज येतो की आपलं हे कसला ताप आहे, कसं बरं वाटतंय, नाही वाटत आहे, खूप डोकं दुखतंय, खूप उलटी मळमळ होतीये, पोट खूप दुखतंय, त्रास होत असेल तर अंगावर काढू नये, येऊन दाखवावं.